नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी, अगदी मोकळी। त्यासाठी इथं मी बारीक साबुदाणा घेतलेला आहे। त्याला अर्धा तास भिजत ठेवलं होतं। साबुदाणा धुवायचा स्वच्छ आणि अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून अर्धा तास साईडला असंच ठेवून द्यायचं आहे। आता साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे दाण्याचं कूट टाकायचं आहे। भाजलेले दाण्याचं कूट आहे हे 2 चमचे टाकले। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे। साखरेने चव फार छान येते आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। दुसरीकडे एक बटाटा, कच्चा बटाटा मी साल काढून अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे। आता गॅसवर एक कढाई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की हिरवी मिरची टाकायची आहे। नंतर जे बटाटे आपण कापून घेतले होते ते बटाटेसुद्धा यामध्ये टाकायचे आणि त्यालाही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। बटाटा छान असा शिजून द्यायचा आहे आपल्याला। तुम्ही बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा करून यामध्ये वापरू शकता, पण असे क्यूब केले की ते खायला खूप मस्त लागतात। इथं आपण बटाटा शिजलाय का ते बघूया। तर बटाटा मस्त शिजलेला आहे। आता जो मिक्स करून घेतलेला साबुदाणा होता तो आपण यामध्ये टाकलाय आणि व्यवस्थित असं त्याला पण परतून घेऊया। बारीक साबुदाणा असल्यामुळे त्याला वाफायला वेळ लागत नाही, अगदी पटकन तो वाफला जातो आणि अगदी छान सुटसुटीत बनून तयार होतो। अगदी गडबडीच्या वेळेला जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला तरीसुद्धा तुम्ही हा साबुदाणा अगदी अर्ध्या तासामध्ये भिजवून मस्त असं करू शकता। 1-2 मिनटं मस्त अशी वाफ काढून घेतल्यानंतर आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही जी साबुदाणा खिचडी आहे ती एकदम मोकळी मस्त झालेली आहे। असंच व्यवस्थित हलवत राहायचं याला। जर तुम्ही याला सोडलं तर खाली जे आहे ते कढईला चिकटतं आणि मग ते चिकट व्हायला लागतं, त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत राहायचं। त्याच्यानेच जी खिचडी आहे ती मस्त अशी मोकळी बनून तयार होते। खिचडी आपली तयार आहे, त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघा किती मस्त अशी सुटसुटीत झालेली आहे। दह्यासोबत तुम्ही ही कुठल्याही उपवासाला किंवा असंही नाश्त्याला बनवून एन्जॉय करू शकता। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका अशा सोप्या सुटसुटीत रेसिपीसोबत। धन्यवाद।